गुड मॉर्निंग फ्रेंड्स. द रायझिंग सन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम या टॉपिकवर डिस्कशन करणार आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणजेच काय? अणूची संरचना. अणू म्हणजेच काय? ॲटम. सो विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक सुरू करण्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे. मॅटर बद्दल तुम्हाला माहित आहे का? मॅटर म्हणजे काय? मॅटर कशापासून बनलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा खूप सारे सूक्ष्म कण, लहान लहान कण जेव्हा एकत्र येतात, ते एकत्र आल्यानंतर तयार होतो मॉलिक्युल्स, आणि खूप सारे मॉलिक्युल्स एकत्र आल्यानंतर तयार होतो मॅटर. आपण इन शॉर्ट त्याला असं सुद्धा म्हणू शकतो की जेव्हा खूप सारे ॲटम्स जेव्हा एकत्र येतात, खूप सारे ॲटम्स एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून तयार होतो मॉलिक्यूल, आणि खूप सारे मॉलिक्युल्स एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून तयार होतो मॅटर, आणि खूप सारे मॅटर एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून तयार होतो सबस्टन्स म्हणजेच पदार्थ. सो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पदार्थाचा ॲटम असतो. प्रत्येक पदार्थाचा एक छोट्यात छोटा जो कण असतो त्याला आपण काय म्हणतो? ॲटम म्हणतो. आणि प्रत्येक ॲटमचं एक ऑटोमिक स्ट्रक्चर असते. प्रत्येक ॲटमचं एक ऑटोमिक स्ट्रक्चर असते. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ऑटोमिक स्ट्रक्चरचा अभ्यास करूया. तर ओके, तर बघा, ॲटमच्या सेंटरच्या भागाला, ॲटमचा जो सेंटरचा जो भाग असतो त्याला म्हणायचं न्यूक्लियस. काय म्हणायचं? न्यूक्लियस म्हणायचं. आणि त्या न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतो? एक म्हणजे प्रोटॉन, दुसरा म्हणजे न्यूट्रॉन, राईट. आणि त्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती काही शेल्स असतात, त्याला आपण काय म्हणतो? ऑर्बिट म्हणतो. काय म्हणतो? ऑर्बिट. आणि अशा खूप साऱ्या ऑर्बिट्स त्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती प्रेझेंट असतात. आणि त्या ऑर्बिटमध्ये काय फिरतात मित्रांनो? त्या ऑर्बिटमध्ये फिरतात इलेक्ट्रॉन. काय फिरतात? इलेक्ट्रॉन. आणि बघा, प्रत्येक शेलची एक इलेक्ट्रॉन सांभाळण्याची किंवा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करण्याची कॅपॅसिटी असते. जसं 4 सेल असतात, के, एल, एम आणि एन. बरोबर. तर पहिल्या शेलची कॅपॅसिटी म्हणजे काय? एन इज इक्वल टू 1. बरोबर आहे. दुसरं म्हणजे काय? एन इज इक्वल टू 2, एन इज इक्वल टू 3, एन इज इक्वल टू 4. बरोबर. तर बघा किती इलेक्ट्रॉन्स त्या शेल्समध्ये प्रेझेंट आहेत किंवा त्यांची कॅपॅसिटी किती आहे हे शोधण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. जो फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअर. तर चला आपण त्या 2n स्क्वेअर फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. 2 च्या जागी पुटअप करायचा 1, त्याचा स्क्वेअर केला, किती येईल आन्सर? 2 मल्टिप्लाइड बाय 1 चा स्क्वेअर किती येणार? 2 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. आता सेम असंच 2 इन ब्रॅकेट च्या जागी काय पुटअप करायचं? 2 पुटअप करायचा, त्याचा स्क्वेअर किती येणार? 2 चा स्क्वेअर किती? 4. 4 टू जा 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा, दुसऱ्या शेलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? तर 8 इलेक्ट्रॉनची आहे. तिसरी शेल बघा, 2 इन ब्रॅकेट 3 चा स्क्वेअर किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 3 चा स्क्वेअर म्हणजे किती? 9. आणि 9 टू जा 18. बरोबर. सेम तसंच चौथी शेल 2 मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट 4 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती? 16. 16 टू जा किती? 32 इलेक्ट्रॉन्स. बरोबर. म्हणजे बघा, अशा खूप साऱ्या शेल्स असतात. बरोबर. जसं आपण पहिल्या शेलला नाव दिलं के, दुसऱ्या शेलला दिला एल, तिसऱ्या शेलला दिला एम, आणि चौथ्याला दिला एन. प्रत्येक शेलची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी किती आहे हे आपण आता शोधलेलं आहे. तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. ओके. तर बघा, आणखी एक महत्वाची गोष्ट बघा, प्रोटॉनवर PROTON प्रोटॉन. बघा, प्रोटॉनवर नेहमी कोणता चार्ज असतो? तर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. कोणता? पॉझिटिव्ह. बरोबर. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज? तर निगेटिव्ह चार्ज. बरोबर.
आणि न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवर कोणता चार्ज असतो? तर न्यूट्रॉनवर न्यूट्रल चार्ज असतो. बघा, अशा प्रकारे चार्जेस हे असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आणखी एक नवीन गोष्ट जर बघायला गेलो तर ठीक आहे सर, इलेक्ट्रॉन बद्दल तुम्ही सांगितलं, प्रोटॉन बद्दल सांगितलं, न्यूट्रॉन बद्दल सांगितलं, तर सर यांचा शोध कोणी लावला? यांचा शोध कोणी लावला? तर बघा, प्रोटॉनचा शोध लावला गोल्डस्टेन. गोल्डस्टेन या शास्त्रज्ञानं प्रोटॉनचा शोध लावला. त्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला विद्यार्थी मित्रांनो? तर जे थॉम्सन. बरोबर. आणि लास्ट न्यूट्रॉनचा शोध लावला चॅडविच. ओके. जर तुम्हाला विचारलं विद्यार्थी मित्रांनो, एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो, तर काय सांगायचं? 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 कुलम. आणि सेम प्रोटॉनवर किती असतो? तर प्लस 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19 कुलम इतका चार्ज असतो. बरोबर. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती आवडली असेल आणि समजली असेल. धन्यवाद. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.